Hello friends, let's start next chapter of derivative, application of derivative. Hmm? So first chapter is over आपलं ते application of derivative. आता तुम्हाला इथं application of derivative मध्ये बघा y is equal to sin 5x minus 3 cos 5x. Show that d2y upon dx square plus 25y असं तुम्हाला टर्म शो करायची. सो आता इथं डबल डेरिव्हेटिव्ह दिला म्हणून y चा डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. सो y is equal to sin 5x minus 3 cos 5x. So differentiating with respect to x. So dy by dx is equal to sin 5x चा डेरिव्हेटिव्ह काय आला मग cos 5x into 5 minus 3 cos 5x चा डेरिव्हेटिव्ह काय परत minus sin 5x into 5. अगेन टर्म काय आले मग पूर्ण आन्सर 5 cos 5x. सो मायनस मायनस प्लस 5 into 3 15 sin 5x. हे आला तुमचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आता याचा परत याला सेकंड डेरिव्हेटिव्ह याचा फाइंड करायचा आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह काय येईल मग आता बघा 5 cos 5x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 5 मायनस साइन 5x इंटू 5 प्लस अगेन काय 15 साइन 5x काय येईल तो 15 cos sin 5x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल cos 5x इंटू 5. सो मायनस 25 sin 5x प्लस 15 इंटू 5 किती येतो 75 cos 5x. याच्यातून आपण आता 25 कॉमन काढून घेतला मायनस 25 तिथं काय शिल्लक राहिला साइन 5x मायनस 3 cos 5x. सो साइन 5x मायनस 3 cos 5x ही कायची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली y ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो आपण तिथं काय पुट करणार आहे मग आता आपण इथं काय करणार आहे साइन 5x मायनस 3 cos 5x मीन्स काय येतो मायनस 25y. सो d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस 25y. सो मायनस इकडे येताना काय येतो प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल 25y इज इक्वल टू 0. याला तर झालं तुमचं फॉर्मल एक्झाम्पल्स. आता याच्यासाठी तुम्हाला काही टाइप्स एक्झाम्पल आहे पुढच्या टाइपमध्ये. सो इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू दी गिवन कर्व. सो लेट m इज इक्वल टू स्लोप ऑफ टँजंट ॲट x इज इक्वल टू a घ्यायचं आहे आणि y इज इक्वल टू f ऑफ x इज इक्वल टू dy बाय dx x इज इक्वल टू a पुट करायचं म्हणजे y असेल त्याला डिफरन्शिएट करून त्याला मध्ये जी व्हॅल्यू असेल ती आपण ती सबस्टिट्यूशन करू शकतो. Again tangent passes through the point say px and y, then its equation slope point form. So y minus y1 is equal to m into x minus x1. पॉइंट्स दिलेले असतील इक्वेशन फाइंड करायचं आहे तर तुम्हाला y minus y1 is equal to m x minus x1. आता m म्हणजे तुमचा स्लोप असेल. स्लोप मीन्स तुमचा काय असेल तर आता dy by dx ची व्हॅल्यूज म्हणजे तुमची काय असेल m ची व्हॅल्यू असेल. याच्यात नॉर्मल फॉर्म इज परपेंडिकुलर टँजंट ॲट p इज इक्वल टू xy आणि m डॅश मीन्स स्लोप ऑफ नॉर्मल ॲट x इज इक्वल टू y इज इक्वल टू f ऑफ x मीन्स m डॅश इज इक्वल टू मायनस 1 अपॉन m. हे घ्यायचं आहे तुम्हाला. अगेन द नॉर्मल ऑल्सो पासेस थ्रू द सेम पॉइंट हेन्स द इक्वेशन स्लोप पॉइंट फ्रॉम y मायनस 1 इज इक्वल टू m डॅश x मायनस x1. तर बघा आपण काही आता एक्झाम्पल्स बघणार आहोत. फाइंड dy बाय dx इज इक्वल टू फाइंड dy बाय dx find the gradient of the curve. So y is equal to under root x cube at x is equal to 4. So y is equal to under root x cube. So differentiating with respect to x. dy by dx root चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 upon 2 root x cube. अगेन x cube चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 3x square. आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू मिळाली 3x square upon 2 into x cube under root x cube. इक्वेशन नंबर 2 द्यायचं. याच्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू 4 पुट करायची. सो 3 4 चा स्क्वेअर अपॉन 2 अंडर रूट 4 चा क्यूब. 4 चा स्क्वेअर किती आला तो 16 आणि 4 क्यूब किती येईल तो 64. 64 रूटच्या बाहेर निघताना किती होणार आहे तो 8 आणि 3 इंटू 16 मीन्स किती येईल तो 48. 48 अपॉन 2 इंटू 8 सो मीन्स किती येईल त्या आन्सर 3. दिस इज द ग्रेडियंट ऑफ द कर्व ॲट x इज इक्वल टू 4 m इज इक्वल टू 3. dy बाय dx मीन्स आपला काय राहणार आहे आता हा m राहणार आहे. असे काही एक्झाम्पल्स आहेत आपण ते इथं सॉल्व्ह केले. आता ॲट द वॉट पॉइंट ऑन द कर्व y इज इक्वल टू ई रेस टू एक्स देन स्लोप इज 1. आता तुम्हाला स्लोप पण दिला आहे आणि y पण दिला. याच्यावर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे पॉइंट्स फाइंड करायचं आहे. सो y इज इक्वल टू ई रेस टू एक्स डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे x देणार आहे. तुम्हाला dy बाय dx ची व्हॅल्यू दिली आहे 1. सो 1 इज इक्वल टू ई रेस टू एक्स. सो ई रेस टू एक्स आता ई रेस टू एक्स इज इक्वल टू ई रेस टू 0 करायचा. ई रेस टू 0 मीन्स काय होतं 1.
कारण की e⁻x इज इक्वल टू e⁻0 इज इक्वल टू 1. सो ई कॅन सेम म्हणून x इज इक्वल टू काय आला तो 0. x इज इक्वल टू काय आला तो 0 आणि y इज इक्वल टू काय येईल मग तो 1. आपल्याकडे पॉइंट्स काय भेटतील मग 0 1. x इज इक्वल टू 0 आला तर y इज इक्वल टू काय करणार आहे x इज इक्वल टू 0 पुट केला तर e⁻0 1. सो y इज इक्वल टू 1 आला. याला तुमचं फायनल आन्सर. आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल. आता बघा हे थोडं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आहे. द स्लोप ऑफ कर्व 2y³ is equal to x square plus b at 1 minus 1 is same as the slope of 2x plus y is equal to find a and b. फाइंड करायचं. स्लोप ऑफ द कर्व दिला आहे तुम्हाला 2y³ is equal to ax square plus b. म्हणजे ते इक्वेशनला आधी काय करायचं इक्वेशन नंबर 1 म्हणून घ्यायचं. याच्यात पॉइंट्स पुट करायचे आपल्याला 1 minus 1. द पॉइंट 1 minus 1 इज ऑन द कर्व. 2 into minus 1 चा क्यूब इज इक्वल टू a into 1 square plus b घ्यायचा आहे तुम्हाला. सो -1 चा क्यूब -1 into 2 -2 a plus b आला. याला इक्वेशन नंबर सेकंड द्यायचा. आता जे फर्स्ट इक्वेशन आहे त्याला काय करायचं तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. सो 2y³ चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2 ॲज इट इज. y³ चा डेरिव्हेटिव्ह काय 3y² into dy/dx इज इक्वल टू x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे a2x प्लस b कॉन्स्टंट 0. इथं आता हा 2 आणि हा 2 काऊन गेला कॅन्सल. सो 3y² dy/dx इज इक्वल टू ax. अगेन ही टर्म मल्टिप्लायला इकडे त्यांना काय होती डिवाइडला. सो dy/dx इज इक्वल टू ax अपॉन 3y चा स्क्वेअर. अगेन व्हॅल्यू पुट स्लोप ऑफ टँजंट ॲट 1 minus 1. सो dy/dx इज इक्वल टू 1 minus 1. सो x आणि y ची व्हॅल्यू a1 चा स्क्वेअर अपॉन 3 into -1 चा स्क्वेअर. ही व्हॅल्यू किती ना तुमची a अपॉन 3. आता ही dy/dx ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला a अपॉन 3. आपल्याला आता एक्झाम्पल मध्ये स्लोप ऑफ लाईन दिलेली आहे किती ती x प्लस y इज इक्वल टू 0. So x plus y is equal to 0. Slope of the line. So m is equal to m a upon b असा त्याचा फॉर्म्युला राहतो. सॉरी m is equal to minus a upon b. So -1 upon 1 means काय येतो -1. सो रिझल्ट आता dy/dx ची व्हॅल्यू आपल्याकडे किती दिलेली आहे इथं a upon 3 दिलेली आहे बरोबर. आता m dy/dx म्हणजे m म्हणजे -1. सो a upon 3 is equal to -1. सो a is equal to किती आला हा तुमचा इथं मग -3. हा 3 इकडे डिवाइडला इकडे त्यांना काय झाला तो मल्टिप्लाय. सो a इज इक्वल टू -3. अगेन इक्वेशन ही व्हॅल्यू कशा पुट करायची तुम्हाला आता वरती आपण जो a प्लस बी इज इक्वल टू इक्वेशन घेतलंय बघा. a प्लस बी इज इक्वल टू -2 घेतला. इथं a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -3. इथं ती व्हॅल्यू पुट करायची. सो -2 इज इक्वल टू -3 प्लस b. सो -3 इकडे त्यांना काय झाला +3. सो b इज इक्वल टू 1. Thus we have a is equal to -3 and b is equal to 1 घेतला. This is your final answer. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. आता बघा फाइंड the equation of tangent to the curve yx is equal to t y is equal to t minus 1 upon t when t is equal to 2. Equation of tangent x upon x is equal to 1 upon t दिलेला आहे तुम्हाला. तर याचा डेरिव्हेटिव्ह इथं t इज इक्वल टू काय पुट केला आपण 2 पुट केला. सो x इज इक्वल टू 1. इथं y इज इक्वल टू t minus 1 upon 2. सो y इज इक्वल टू 2 minus 1 upon 2 करायचं आहे इथं तुम्हाला. त्याचा आन्सर काय येईल मग 2 into 2 4. 4 minus 1 म्हणजे काय येईल तो 3 upon 2 आला. आता इथं x ला आपण t ने डिफरन्शिएट करू शकतो. x ला आपण t ने डिफरन्शिएट इथं t दिलेला आहे मग dx upon dt काय येईल 1 upon t चा डेरिव्हेटिव्ह -1 upon t स्क्वेअर. तसं y इज इक्वल टू t -1 upon t चा डेरिव्हेटिव्ह काय t चा डेरिव्हेटिव्ह 1 -1 upon t चा डेरिव्हेटिव्ह -1 upon t स्क्वेअर. सो मायनस मायनस प्लस. इथून याची क्रॉस मल्टिप्लिकेशन केली t स्क्वेअर प्लस 1 upon t आणि इथं dx upon dt काय मिळालं तुम्हाला -1 upon t स्क्वेअर. सो dy upon dx dy upon dt dx upon dt t स्क्वेअर प्लस 1 upon t स्क्वेअर आणि -1 upon t स्क्वेअर या दोघांच्या व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूशन केल्या. याच्यामध्ये t स्क्वेअर काय झाला तुमचा कॅन्सल. सो dy/dx इज इक्वल टू काय येईल मग -t स्क्वेअर प्लस 1. स्लोप ऑफ द टँजंट म्हणजे स्लोप ऑफ द टँजंट आपल्याला दिला आहे t इज इक्वल टू 2. सो dy/dt ची व्हॅल्यू आपल्याला t इज इक्वल टू -2 into 2 स्क्वेअर प्लस 1 म्हणजे 4 प्लस 1 मीन्स किती आला तो -5 कारण की बाहेर -7 म्हणतो -1.
अगेन टँजंट प्रोसेस थ्रू दी पॉइंट्स. तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळाल्या 1/2 आणि 3/2. हे बघा इथं आपण घेतो हा एक्स आणि या वायच्या व्हॅल्यू मिळाल्या. पॉईंट्स आहे 2 पॉईंट्स मिळालेत आपल्याला आणि एक स्लोप आपण जो फाइंड केला आता -5. त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन फाइंड करू शकतो आपण. इक्वेशन ऑफ टँजंट y minus y1 is equal to mx minus xn. So y is equal to y minus 3/2 is equal to -5 into x minus 1/2. इथून याची क्रॉस मल्टिप्लिकेशन केली आपण तशी याची पण क्रॉस मल्टिप्लिकेशन 2y minus 3/2 is equal to -5 2x minus 2/2. Let 2 cancel. 2y minus 3 is equal to -5 into 2x means किती होतो -10x plus 5. So 10x plus 2y is equal to 8. -3 इकडे येताना काय होईल प्लस म्हणजे तो +8 झाला. -10x इकडे येताना प्लस 10x plus 2y is equal to डिवाइडिंग थ्रू आउट बाय 2 ने डिवाइड केला बोथ साइड्स. त्याचा आन्सर काय येईल तुमचा 5x plus y is equal to 4. दिस इज रिक्वायर्ड जनरल सॉल्युशन्स. सेम एज एक्झाम्पल बघायचं आहे. शो दॅट द इक्वेशन ऑफ टँजंट टू कर्व x upon a raised to m plus y upon b raised to m is equal to ॲट द पॉइंट्स a आणि b दिलेला आहे तुम्हाला. पॉइंट्स काय दिला तुम्हाला ए आणि बी दिलेला आहे. तर बघा आपण आता इथं x upon a plus y upon b is equal to 2 घेऊ आपण इथं. सो याला रेस टू टर्म आपण इज x upon a raised to m y upon b raised to m दोघांना सेपरेट m लावून घेतला. x raised to m upon a raised to m plus y raised to m upon b is equal to 2. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू a. तो x raised to m चा डेरिव्हेटिव्ह काय येईल तो m into x raised to m minus 1. So m into y raised to m minus 1 dy by dx. a raised to m constant as it is, b raised to m constant as it is. So m कॅन्सल झाला तुमचा कारण की दोघांना m कॉमन करून घेतला की डिवाइड झाला तर काय जाईल तो मायनस. आता ही जी पूर्ण टर्म आहे इकडे येताना काय होईल मायनस होऊन जाईल. सो x raised to m upon a raised to m as it is आणि हा b डिवाइडला हा कुठे येईल वरती आणि y कुठे येईल खाली. So minus b raised to m upon a raised to m into x raised to m minus 1 upon y raised to m minus 1 येईल. आता आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू मिळाली बरोबर. आता इथून आपल्याला काय करायचं आहे a आणि b च्या व्हॅल्यू पुट करा म्हणजे x आणि y मध्ये a आणि b पुट करायचं आहे. सो a raised to m minus 1 upon b raised to m minus 1. अगेन a raised to m minus 1 काय येईल मग a raised to m into a raised to minus 1. सो b raised to m minus 1 काय येईल मग b raised to m into b raised to minus 1. डिनॉमिनेटर बेस जर समान असेल त्याची आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करतो तो रूल इथे यूज केलेला आहे. सो b raised to m into b raised to minus 1. सो इथं a raised to m कॅन्सल इथं b raised to m कॅन्सल. a raised to minus 1 म्हणजे काय तो 1 upon a आणि b raised to minus 1 म्हणजे 1 upon b. हा सेकंड b कुठे जाईल वरती आणि हा a कुठे येईल खाली. सो dy by dx इज इक्वल टू किती येईल तो -b upon a. आपल्याकडे पॉइंट्स आहेत a आणि b. एक स्लोप मिळाला -b upon a. So hence the tangent line the slope point y minus y1 is equal to mx minus x1. So y1b x1a. So y minus b is equal to -b upon a x minus a. डिवाइड इकडे येताना काय होईल मल्टिप्लाय ay minus ab is equal to -bx plus ab कारण की हा मायनस साइन मध्ये मल्टिप्लाय केला तर प्लस होऊन गेला. सो याचा आन्सर काय मग bx plus ay is equal to twice ab. डिवाइडिंग थ्रू आउट काय येईल आता ab करायचं आपल्याला. So bx upon ab plus ay upon ab is equal to twice ab upon b. So bb cancel, a cancel, इथं ab cancel. So x upon a plus y upon b is equal to 2. This is a proof. This is required tangent equations. हे आला तुमचं फायनल आन्सर. बघू आपण सेकंड एक्झाम्पल सेकंड टाइम. मॅक्झिमा अँड मिनिमा. मॅक्झिमा आणि मिनिमा बघणार आहोत आपण याच्यामध्ये. आता थोडं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल बघू आपण याच्यामध्ये. फाइंड मॅक्झिमा अँड मिनिमा व्हॅल्यू ऑफ 2x³ - 3x² - 36x + 10. मॅक्झिमम मिनिमम मध्ये काय करायचं आपल्याला 2 पॉईंट शोधायचे एक मॅक्झिमम एक मिनिमम. अगेन वायचे जे दिलेलं एक इक्वेशन आहे आपण त्याला काय करून घेतलं y म्हणून घेतला त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. 2x³ - 3x² - 36x + 10 चा डेरिव्हेटिव्ह काय मग 6x² - 6x - 36. याच्यातून आपण 6 कॉमन काढून घेतला x² - x - 6 आला टर्म बाहेर बरोबर. मग ब्रॅकेट मध्ये आता x² - x - 6 चे फॅक्टर पाडले आपण x - 3 x + 2 कारण की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणून
एक्स मायनस 3 एक्स प्लस 2 याचं इक्वेशन घ्या. मिनिमम आणि मॅक्झिमम मध्ये डीवाय बाय डी ची व्हॅल्यू कंपल्सरी 0 घ्यायची. म्हणजे आपण इथं आपण आता अबो 6 एक्स मायनस 3 एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0. सो एक्स इज इक्वल टू 3 एक्स इज इक्वल टू -2. अगेन डिफरन्शिएटिंग इक्वेशन, परत जो आपण हा इथं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड केलाय त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. तर काय येणार आहे मग 6x याचा डेरिव्हेटिव्ह 12x मायनस 6. डबल डेरिव्हेटिव्ह मिळाला आता 12x मायनस 6. आता आपण एक एक व्हॅल्यू 1 बाय 1 पुट करणार आहे. आता x इक्वल टू 3 ही व्हॅल्यू आपण डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट केली. d2y अपॉन dx स्क्वेअर x इज इक्वल म्हणजे 12 इंटू 3 मायनस 6 म्हणजे 36 मायनस 6 किती आला तो 30. आता ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली त्याचा y किती येणार आहे मग मिनिमम येणार आहे. म्हणजे y इक्वल टू 2 इंटू 3 क्यूब मायनस 3 इंटू 3 स्क्वेअर मायनस 36 इंटू 3 प्लस 10 हा त्याला मायनस 70. सो तर या व्हॅल्यू कोणत्या येतो तुमचा मग मिनिमम. अगेन x इज इक्वल टू -2 आपण डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट केला तर त्याचा आन्सर काय आलं -30 आणि y मध्ये पुट केला तर त्याचा आन्सर काय आलं पॉझिटिव्ह. -2 ची व्हॅल्यू इथं पुट केली तर पॉझिटिव्ह आला आणि x ची व्हॅल्यू प्लस पुट केला तर y काय आला निगेटिव्ह. सो त्याच्या मिनिमम व्हॅल्यू आणि ही काय आली मध्ये त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू. बघा प्रोसेस काय करायची तुम्हाला. फॉर एक्झाम्पल जे दिलं आहे त्याचा इक्वेशन घ्यायचं, त्याला डिफरन्शिएट करायचं, त्याच्यावरून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल तुम्हाला, त्याचे 2 फॅक्टर पाडायचे. एक व्हॅल्यू परत हा जो डिफरन्शिएट केलेली व्हॅल्यू आहे याचा काय करायचं तुम्हाला परत डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. मग आपण 1 बाय 1 एक एक व्हॅल्यू पुट करायची. एक व्हॅल्यू जर आपण पुट केली, जर एक्झाम्पल मध्ये डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला तर y काय येणार त्याचा कंपल्सरी निगेटिव्ह येणार आहे. म्हणजे त्या दोन x आणि y च्या व्हॅल्यू काय आहे तुमच्या मिनिमम व्हॅल्यू. अगेन सेकंड व्हॅल्यू आपण डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट केली, डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू पुट केली तर त्याच्यामध्ये डबल डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू जर सेकंड व्हॅल्यू निगेटिव्ह आली डबल डेरिव्हेटिव्ह आणि ती व्हॅल्यू आपण y मध्ये पुट केली तर त्याचा काय आन्सर येणार आहे पॉझिटिव्ह. सो तर ते तुमच्या त्या व्हॅल्यू कोणत्या येतील पॉइंट्स ऑफ मॅक्झिमम व्हॅल्यू 220. दिस इज युअर प्रोसिजर फॉर मॅक्झिमम अँड मिनिमम. सिंपल आहे, काही जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे. फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू. x क्यूब मायनस 18x स्क्वेअर मायनस 96x. सेम x क्यूब मायनस 18x स्क्वेअर प्लस 96x. परत याला बघा डेरिव्हेटिव्ह केला, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला 3x स्क्वेअर मायनस 36x प्लस 96. याच्यातून 3 कॉमन काढला x स्क्वेअर मायनस 12x प्लस 32. याचे फॅक्टर पाडले x मायनस 8 x मायनस 4. मॅक्झिमम मिनिमम मध्ये डेरिव्हेटिव्ह 0 तर x इज इक्वल टू 8 आला, x इज इक्वल टू 4 आला. या टर्मचा डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड केला 6x मायनस 36x. 6x मायनस 36. आता याच्यातून एक एक व्हॅल्यू 1 बाय 1 आपण x इज इक्वल टू 8 4 पुट करू तर त्याचा डेरिव्हेटिव्ह डबल डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू पुट त्याचा आन्सर काय आला निगेटिव्ह आला. आणि ती व्हॅल्यू जर y मध्ये पुट केली तर त्याचा आन्सर काय येते पॉझिटिव्ह. सो पॉइंट ऑफ ते x आणि y च्या दोघं व्हॅल्यू काय आल्या मग तुमच्या मॅक्झिमम व्हॅल्यू. सेम x इज इक्वल टू 8 दिलेला आहे, परत आपण डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये व्हॅल्यू पुट ती डबल डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू पुट केला आन्सर काय आला पॉझिटिव्ह. तीच व्हॅल्यू x इज इक्वल टू 8 y मध्ये पुट केली त्याचा आन्सर बी काय आला पॉझिटिव्ह. सो दिस इज काय तुमचं आहे पॉइंट ऑफ मिनिमम व्हॅल्यू. हे आलं तुमचं मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू. आता नेक्स्ट बघायचं आपल्याला नेक्स्ट टॉपिक, लास्ट टॉपिक आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला रो इज इक्वल टू 1 अपॉन k इज इक्वल टू ds अपॉन dθ इज इक्वल टू 1 प्लस dy अपॉन dx स्क्वेअर रेस टू 3 अपॉन 2 अपॉन d2y अपॉन dx स्क्वेअर. याला अल्टरनेट फॉर्म्युला आहे रो इंटू 1 प्लस dx अपॉन dy स्क्वेअर 3 अपॉन d2y अपॉन dx स्क्वेअर. अगेन k इज इक्वल टू d2y अपॉन dx स्क्वेअर. याचा रेसिप्रोकल करायचा तुम्हाला फक्त. तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं असेल, एक्झाम्पल दिलेलं असेल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर कर्वेचर फाइंड करायचं आहे. फॉर्म्युलामध्ये लागणारा व्हॅल्यू कोणत्या तुम्हाला आता बघा एक dy बाय dx आणि एक डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे जो dy आहे त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. त्याच्यामध्ये x आणि y ची व्हॅल्यू पुट करून जे आन्सर येईल त्या व्हॅल्यू तुम्हाला काय करायचं आहे रेडियस ऑफ कर्वेचर मध्ये ऍड करायच्या. सिंपल प्रोसिजर आहे, फक्त फॉर्म्युला लक्षात पाहिजे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल बघा फाइंड द कर्वेचर ऍट 3 - 4 टू द कर्व x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 20. इक्वेशन काही पण दिलं तुम्हाला त्याच्यावरून काय फाइंड करायचं आधी dy बाय dx. त्या dy बाय dx मध्ये या पॉइंट्स पुट करायच्या, त्याचा परत डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, त्याच्यामध्ये परत या व्हॅल्यू पुट करायचा, त्या व्हॅल्यू कर्वेचरच्या मध्ये घ्यायच्या.
सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25 मीन्स काय येईल तो 2x प्लस 2y इज इक्वल टू 2y इंटू dy बाय x इक्वल टू 0. सो dy बाय x काय येईल मग आता मायनस एक्स अपॉन वाय. कसा आला आता हा प्लस इकडे येताना मायनस आणि याला इकडे डिवाइडला. सो 2 2 कॅन्सल मायनस एक्स अपॉन वाय. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केला 3 मायनस 4. सो मायनस 3 अपॉन मायनस 4 किती आला तो 3 अपॉन 4 dy बाय dx. आता अगेन याला डिफरन्शिएट केला तर डिफरन्शिएट करताना आता इम्प्लिसिट फंक्शन होतं त्याला काय करावं लागेल क्वोशंट रूल यूज करावं लागेल. सो क्वोशंट रूल काय होतं डिनॉमिनेटर ॲज इट इज न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर ॲज इट इज डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह अपॉन वी d2y upon dx is equal to y into 1 minus x into dy by dx upon y square. dy by dx ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे मायनस एक्स अपॉन वाय. ती व्हॅल्यू इथे घेतली आपण मायनस एक्स अपॉन वाय. सो वाय मायनस 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 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन हा वाय आला. इथून याची परत क्रॉस मल्टिप्लिकेशन केली वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी एक्झाम्पल मध्ये दिलेली किती ती 25. म्हणून हा इथं 25 अपॉन वाय क्यूब. वायची व्हॅल्यू आपल्याकडे मायनस 4 आहे. मायनस 4चा क्यूब किती येईल तो मायनस 64. तो मायनस मायनस हा काढून गेला इथं प्लस 25 अपॉन 64. आता या व्हॅल्यू आपल्याला कुठे काढायचं आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर मध्ये. सो के इज इक्वल टू 2 अपॉन dx स्क्वेअर अपॉन हा फॉर्म्युला दिलाय तुम्हाला. इथं व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूशन केला. डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आली 25 अपॉन 64 आणि खाली 1 प्लस 3 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू 3 अपॉन 2. आता आपल्याकडे कॅल्सी राहते म्हणून आपण हे सॉल्व्ह करू शकतो. आता इथं बघा स्टेप बाय स्टेप दिलाय 25 अपॉन 64 1 प्लस 9 अपॉन 16 रेस टू 3 अपॉन. इथून याची क्रॉस मल्टिप्लिकेशन केली 25 16 इंटू 1 16 16 प्लस 9 25 अपॉन 16 रेस टू 3 अपॉन 2. बरोबर. आता हे तुम्ही डायरेक्टली कॅल्सी टाकू शकता तुम्हाला त्याचा आन्सर मिळू शकतो. सो के इज इक्वल टू 1/5. दिस इज अ रेडियस ऑफ कर्वेचर. करता येईल सॉल्व. काही एवढं कॉम्प्लिकेटेड नाही आहे. असे तुम्हाला काही पण इक्वेशन देतील ते तुम्ही याच्यावरून त्याला सॉल्व करता येऊ शकता तुम्हाला. आपण एक लास्ट एक्झाम्पल बघू. फाइंड द रेडियस ऑफ कर्वेचर ॲट द कर्व रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू 1 ॲट 1/4 1/4. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येईल आता इथं 1/2 रूट एक्स प्लस रूट वाय चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट वाय आला इथं. बरोबर. आणि dy चा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इज इक्वल टू 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. आता बघा dy अपॉन dx 1/2 रूट वाय प्लस 1/2 रूट एक्स इज इक्वल टू 0. आता ही टर्म इकडे मायनस करायची आणि नंतर हा जो डिवाइडची व्हॅल्यू इकडे न्यूमरेटरला येईल म्हणजे मायनस अंडर रूट वाय अपॉन अंडर रूट एक्स. याच्यामध्ये 1/4 पुट केला आपण. कॉमन व्हॅल्यू टाकून दिली अंडर रूट मायनस अंडर रूट वाय अपॉन एक्स. 1/4 कॅन्सल मायनस अंडर रूट 1 मीन्स काय येईल तो -1. सो dy बाय dx ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला इथं -1 आली. अगेन डबल डेरिव्हेटिव्ह. डबल डेरिव्हेटिव्ह कशाचा नाही केला आता इथं रूट वाय अपॉन रूट एक्सचा काय तो रूट एक्स इंटू 1/2 अंडर रूट वाय dy बाय dx मायनस रूट वाय इज 1/2 रूट एक्स अपॉन एक्सचा स्क्वेअर. रूट एक्सचा स्क्वेअर येईल म्हणजे इथं काय आला तो फक्त एक्स आला. परत हा रूट एक्स अपॉन वाय इथं dy बाय dx ची व्हॅल्यू रूट वाय अपॉन एक्स म्हणजे हा रूट वाय कॅन्सल रूट एक्स कॅन्सल. इथं रूट वाय अपॉन dx इथं -1/2 रूट वाय अपॉन रूट एक्स अपॉन एक्स. इथून याची क्रॉस मल्टिप्लिकेशन केली आपण 2 कॉमन काढून घेतला रूट एक्स अपॉन रूट एक्स प्लस रूट वाय अपॉन 2x इंटू रूट एक्स. अगेन इथं रूट एक्सची ॲडजस्टमेंट करून ही स्टेप अशी आलेली आहे फॉर एक्झाम्पल. सो रूट एक्स प्लस रूट वाय म्हणजे काय आपल्याकडे 1 आणि एक्स इंटू रूट एक्स मीन्स एक्स रेस टू 3/2. याच्यामध्ये आपण परत एक्सची व्हॅल्यू पुट केली 1/4 तर त्याचा आन्सर आला तुमचं इथं 4 आला फक्त डबल डेरिव्हेटिव्हचा. आता या दोघं व्हॅल्यू कुठे पुट करायच्या देन रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपल्याला या व्हॅल्यू पुट करून त्याचं ते आन्सर जे आन्सर येईल त्याला फक्त युनिट्स नाव द्यायचं. सो दिस इज युअर फायनल टॉपिक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. इथं तुमचा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर एंड होत आहे. हे तुम्ही नोट्समध्ये व्यवस्थित बघून सॉल्व्ह करू शकता एक्झाम्पल्स. ते तुम्हाला सगळे स्टेप बाय स्टेप दिलेले आहेत. हां सो बाकी तुम्ही सगळं तुमच्या फ्रेंड सर्कलला पण हे सगळे व्हिडिओज वेबसाईट वगैरे सेंड करा आणि व्हिडिओ व्यवस्थित बघा. तुम्हाला सगळे टॉपिक एक 1 बाय 1 एकदम एक्सप्लेन करून दिलेले आहेत. ओके थँक्यू.